पाहतोय पहिलं षटक असेल मॅन्डेटरी पॉवर प्ले तर 2 क्षेत्ररक्षक मात्र सीमारेषेवर तैनात असलेला बाकीचे 9 क्षेत्ररक्षक सर्कल रेषेच्या आत आपल्याला पाहायला मिळतील। एक चांगली मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर जसा विचार केला अमोल आणि सुकेश बोरगाव संघाची जोड भले आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल पाहतोय। तर कैरे संघाचा सलामीचा गोलंदाजी मार्क वर पाहायला मिळतोय पंकज ओंबले। पंकज जर विचार केला कैरे संघाचा तर कैरे संघ सुद्धा अतिशय फॉर्म मध्ये असणारा संघ आहे। मोठमोठ्या संघांसमोर खेळताना आपल्याला नेहमीच पाहायला मिळतोय। तर एका बाजूला असेल कैरे संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बोरगाव संघ। नाणेफेकीचा कौल निश्चितच बोरगाव संघाच्या बाजूने लागलं। यावेळेस पंकजाचा पहिला बॉल मॅच ऑन होत्या। इथे मात्र फ्लाय करण्याचा प्रयत्न होता। सन्मान देण्याच्या नादामध्ये चेंडू सरळ विसावला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये। चेंडूची फेकी जर पाहिली तर अतिशय स्लोअर पद्धतीचा हा चेंडू होता। पहिला चेंडू मात्र टप्पा विसावला डॉट चेंडू जातोय। पंकजाचा दुसरा बॉल इथे मात्र फुलावर पद्धतीचा चेंडू जातो। जमीन लगतचा फटका नक्कीच आहे। मिड विकेटचा मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावून आलाय आणि या चेंडूवर मात्र मिळते ती सिंगल। बोरगाव संघाचा मात्र धाव संख्येचा अकाउंट मात्र नक्कीच या ठिकाणी ओपन केलं जात आहे। पंकजचा विचार केला पंकज ओंबले कैरे संघाचा हा गोलंदाज अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय। पंकजाचा पुढचा बॉल इथे मात्र चेंडू हवेत आहे। क्षेत्ररक्षक चेंडू खाली नक्कीच आहे। जेल होणार की नाही आणि त्या ठिकाणी मात्र सुरेख झेल टिपला जातोय। पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळतं। पहिला धक्का लागला जातोय टीम बोरगाव संघाला। नौका फलंदाज मात्र आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय राकेश येतोय आता स्ट्रायकर एंड वरती। कारण जसं पाहायला गेलो तर सुकेशला मात्र चांगला समाचार घेता आला नाहीये। चेंडू खेळण्याचा चांगला प्रयत्न नक्कीच होता परंतु त्या ठिकाणी मिस टायमिंग स्ट्रोक नक्कीच पाहायला मिळाला। चेंडू मात्र सरळ गेला होता क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये। त्या ठिकाणी मात्र झेल चांगल्या प्रकारे कॅरी केलं। अतिशय सुरेख गोलंदाजीचा जरी विचार केला कैरे संघाकडून गोलंदाज मात्र असेल पंकज ओंबले। आग होतणारी गोलंदाजी पाहायला मिळाली। अद्याप 3 चेंडूचा खेळ संपला। पुढचा बॉल इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये। त्या ठिकाणी मात्र शॉर्ट कव्हर लेगचा क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती आहे तैनात आणि या चेंडूर मिळते ते सिंगल। एक धाव मात्र संघाच्या अकाउंट मध्ये ऍड होते। दोन्ही संघ सुद्धा मातबगार संघ आपण पाहतोय। एका बाजूला असेल कैरा संघ। इथे मात्र खराब चेंडू धावची घेण्याची शक्यता परंतु पंचांचा सिग्नल आला दॅट इज फाईट आणि या फाईटच्या मदतीने 2 धावा मात्र संघाच्या खात्यामध्ये ऍड होतील। या 2 धावेनं मात्र धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 4 धावा। पहिले षटक प्रगती पथकावर असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक नक्कीच आहे। 2 क्षेत्ररक्षक फक्त सीमा रेषेवरती आहेत। जी मोठी संधी आहे फलंदाजांकडे मोठा फटका खेळण्याची। इथे मात्र पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू होता परंतु चेंडू जाईल डॉट चेंडू नक्कीच गेलाय। पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम मात्र या गोलंदाजानं केलं। कधी फ्लोअर तर कधी पाय चेंडूचा मारा। इथे मात्र पुन्हा एकदा उडवलाय। क्षेत्ररक्षक नक्कीच आहे त्या ठिकाणी। मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच आहे पण 2 धावा पडत का होईना पण त्या पूर्ण केल्या जात आहेत टीम बोरगाव संघाच्या फलंदाजांकडून। पहिलं षटक संपण्याचा इशारा नक्कीच या ठिकाणी आलाय। पंकज याचा गोलंदाजाचा विचार केला। पहिलं षटक त्याने हाताळलं आणि फक्त 6 धावा खर्च केल्या।
आता मात्र पूर्ण जबाबदारी असेल, जास्तीत जास्त 50 ते 60 धावा उभारणं खूप गरजेचं असेल टीम बोरगाव संघाला. जरी बोरगाव संघाची एक विकेट जरी तंबूच्या असलेला असली ना तरी सुद्धा जे फलंदाज सलामीला आलेला जो अमोल आणि राकेश आता ही मात्र जी पूर्ण जबाबदारी असेल या दोन फलंदाजांवरती. अमोल आणि राकेश तर नौका गोलंदाज वैयक्तिक पहिला सांगतिक षटकाकडून दुसरं षटक घेऊन येतोय. यावेळी उडवलाय, चेंडू थांबणार नाही, परंतु काय घडणार, क्षेत्ररक्षकच्या चेंडूवरती धावत आलाय आणि चेंडूला मात्र कॅरी केलं. एक फिर एक जेल मात्र त्या चेंडूवरती पाहायला मिळतोय. दुसऱ्या विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतोय. अमोल हा नक्कीच चांगली सलामीला आलेला हा फलंदाज होता. अद्याप अमोल याचा विचार केला तर 4 चेंडू मात्र त्याने नक्कीच खेळून काढले. फक्त 3 धावा त्याने वैयक्तिक जमवल्या आणि रॉयल हा गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. तर बोरगाव संघाचा फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय प्रसाद. आता मिडल ऑर्डरचे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. रॉयल याचा पहिला दुसरा बॉल इथे मात्र क्लिक करण्याचा प्रयत्न चेंडू जातो मागच्या बाजूला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक का होईना मागे धावतात. बॅकवर्ड रिजन मध्ये 2 धावा मात्र नक्कीच कंप्लीट केल्या जात आहेत आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच आहे, परंतु पंचांचा आलाय सिग्नल व्हाईटचा आणि या व्हाईटच्या मदतीने 3 धावा संघाच्या खात्यामध्ये नक्कीच ऍड झाल्यात आणि या 3 धावेनं मात्र धावफलक जाऊन पोहोचलं. धावफलकावरती धावा लागल्या बोरगाव संघाच्या 9 धावा. जसं विचार केला पहिल्या षटकात 6 धावा नक्कीच आल्या. दुसरं षटक मात्र प्रगती पथकावर असताना या ठिकाणी सन्मान दिलाय. चेंडू जातो गलीच्या क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावता येतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट झाली असती, परंतु 2 धावा मात्र हरणाईच्या चपलाईनं कंप्लीट केल्या जात आहेत टीम बोरगाव संघाच्या फलंदाजांकडून. 11 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. षटकाचा विचार केला 3 चेंडूचा खेळ संपलाय, 2 चेंडूचा खेळ संपलाय. पुढचा बॉल यावेळी उडवलाय. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसली घेतली होती नक्कीच आणि चेंडू जातोय डॉट आणि या डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. यस ओके रॉयल याचा पुढचा बॉल इथे मात्र पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा हा चेंडू नक्कीच होता, परंतु समाचार मात्र घेता आला नाही प्रसाद याला. जसं पाहायला गेलो जास्तीत जास्त 40 ते 50 धावा उभारणं खूप गरजेचं असेल, कारण समोर अतिशय ताकदवान संघ पाहिला असेल तर कैरा. इथे मात्र खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. खूपच दिशाहीन गोलंदाजी, उजव्या इष्टीच्या खूपच बाहेरून जाणारा हा बॉल होता. पंचांचा सिग्नल आलाय व्हाईट आणि या व्हाईटच्या मधीने 1 धाव संघाच्या खात्यामध्ये नक्की ऍड झाल्या. इथे मात्र मिस्टेक नक्कीच होता. चेंडू जातो मागच्या बाजूला, त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच होता, परंतु एकच धावेवरती समाधान मानावे लागेल. या एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचलं. 13 या धावफलकावरती धाव संख्या मात्र अद्याप जमवली जाते. या ठिकाणी रॉयल अतिशय सुरेख गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. जर हा बाण नसताना तर नक्कीच बोरगाव संघाला मागच्या बाजूला चौकार नक्कीच मिळाला असता. बॅडलक असेल, कारण निराश नक्कीच आहेत बोरगाव संघाचे पाठीराखे. तर दुसरे षटक प्रगती पथकावर आहे. रॉयल याचा पुढचा बॉल इथे मात्र तशाच प्रकारचा हा चेंडू होता, परंतु
फलंदाज मात्र या चेंडूवरती पाहतच राहिला. चेंडू भिडकवण्याच्या नादामध्ये चेंडू जातोय निर्धाव आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 13. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. तर वैयक्तिक पहिलं तर सांगते तिसरे षटक घेऊन येतोय गोलंदाज कैरे संघाकडून गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. तुषार पाटील याच्या हातामध्ये आता चेंडू सोपवला. 13 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 षटकाचा खेळ नक्कीच संपलाय. तर बोरगाव संघाच्या फलंदाजांचा विचार केला तुषाराचा पहिलाच बॉल. इथं मात्र समाचार नक्कीच घेतला. चेंडूला उचलले क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून जाणार. दॅट इज अ गुड एक बिग षटकार नक्कीच या चेंडूवरती पाहायला मिळतोय. लॉंगांच्या वरून आलेला हा दर्जेदार षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक मात्र आता सरळ सरले ती 19 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. कारण मोठं फटके येणं खूप गरजेचं असेल टीम बोरगाव संघाला. कारण समोर संघाचा विचार केला एका बाजूला असेल टीम कैरे तर दुसऱ्या बाजूला असेल टीम बोरगाव. दोन्ही सुद्धा कालापूर तालुक्यातील संघ असतील. तुषार याचा पहिला बॉल दुसरा बॉल यावेळेचा प्लाय नक्कीच केला होता. संधी होती परंतु त्या ठिकाणी सिंगल मात्र कंप्लीट केली जाते. एक धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड नक्कीच झाल्या. एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचला. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 20 धावा. तुषारचा मात्र चांगला अलॉंग द कार्पेट ड्राईव्हचा फटका नक्कीच पाहिला होता परंतु लोअर फुलटक पद्धतीचा चेंडू होता. या चेंडू मात्र सिंगल कंप्लीट केली जाते. एका धावेवरती समाधान मानलं जातं आणि एकेरी दुहेरी धाव घेणं खूप कठीण झालंय. कारण मोठा फटका येणं खूप गरजेचं असेल टीम बोरगाव संघाला. 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. तुषाराचा पुढचा बॉल इथे मात्र ब्लॉकर. काय सुरेख गोलंदाजी आग होतणारी गोलंदाजी. पहिला गोलंदाजाचा विचार केला तर पंकज त्याने सुद्धा अतिशय सुरेख गोलंदाजी केली. त्यानंतर साहिलला पाहिलं रॉयलला पाहिलं त्यानंतर तुषार. इथे मात्र मिस आणि चोक क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे नो डाऊट. या ठिकाणी मात्र विकेटचं पतन. आता नौका फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. हर्षल निरगुडे हा मात्र फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखल झाला आहे. आता पूर्ण जबाबदारी असेल बघा. बॅट फिरवताना बॅट सुद्धा त्याच्या हातातून पडते. म्हणजे काहीतरी त्याच्या तो करून दाखवणार आपल्या संघासाठी. बोरगाव संघाचा फलंदाज हर्षल. या ठिकाणी खरंच मी जसं बोललो होतो म्हटलं होतं काय फटका खेळलाय. चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय हवाई सफर मिड विकेटच्या वरून येतोय दणदणीत षटकार. तिसरा षटक मात्र संपण्याचा सिग्नल मात्र पंचांचा आलाय. शेवटचं षटक स्लॉगरचं षटक अजूनही शिल्लक असणार. 4 षटकांचा आज सामना आहे. उर्वरित षटकाचा विचार केला अद्याप 3 षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा 27 आपण पाहतोय. जसं वाटलं होतं 40 ते 45 धावा कुठून काढणं खूप गरजेचं आणि तीच वाटचाल कडे आपण पाहताना मिळतोय टीम बोरगाव संघ. निश्चितच आपण पाहिला असेल
टीम बोरगाव संघाचा प्रसाद, परंतु प्रसाद बाद झाल्यानंतर यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू झपकन आतल्या दिशेने वळतोय आणि चेंडू सरळ विसावला जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. गोलंदाजी मार्क पडे. सागर काय गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी, कारण कधी चेंडू आतल्या बाजूने वळत आहे तर कधी चेंडू बाहेरच्या बाजूने, आणि या गोलंदाजावरती आक्षेप घेतला जातोय. थर्ड अंपायरची मागणी केली जाते. मी गणेश गावडे यांना विनंती करतोय की आपण थर्ड अंपायरच्या भूमिकेत जायचंय. तसं विचार केला सागर, 2 चेंडू मात्र नक्की त्याने फेकले आणि दोन्ही चेंडू मात्र डॉट फेकण्यामध्ये मात्र तो यशस्वी नक्कीच ठरलाय. आता मात्र अडचणीत सापडणार का टीम कैरे संघ, कारण गोलंदाजावरती घेतलाय आक्षेप. थ्रो दिला जाईल का या गोलंदाजावरती, बघूया. सागर याचा पुढचा बॉल यावेळेस बॅची एज घेऊन जातोय. 20 टाइम स्ट्रोक नक्कीच होता, परंतु त्या ठिकाणी मागच्या बाजूला गेला चेंडू, एक धाव कंप्लीट केली जाते. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती धावून आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, या ठिकाणी धोका होऊ शकतो, परंतु 3 धावा मात्र या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत त्या टीम बोरगाव संघाच्या फलंदाजांकडून. अतिशय सुरेख जर देखणा फटका जर मिस टायमिंग स्ट्रोक झाला असला तरी त्या चेंडूवरती मात्र 3 धावा नक्की झाल्या. हातोळी संघाचा संघनायक आणि तलेगाव संघाचा संघनायक, आपल्या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. पुन्हा एकदा काय फटका मारलाय, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून हा चेंडू जातोय 4 धावेंकरिता, आणि या 4 धावेनं धाव फलक मात्र आतापर्यंत जाऊन पोहोचलं. धाव फलकावरती धावा लागल्या 34 जवळ. मला मी मगाशी म्हटलं होतं 40-45 धावा येणं खूप गरजेचं असेल या टीम बोरगाव संघाला, आणि येणारे मात्र आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. सागरचा विचार केला तर पहिले चेंडू डॉट फेकले, त्यानंतरच्या तिसऱ्या चेंडूवर आल्या 3 धावा, नंतरच्या चेंडूवर आला तो चौकार. सागर याचा पुढचा बॉल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा व्यूह रचना बदल केली जाते. इथे मात्र खूपच बाहेरून जाणारा चेंडू होता. पंचांचा सिग्नल आलाय फाईट, आणि या फाईट चेंडूच्या मदतीने 1 धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट, काय गोलंदाजी पाहायला मिळाली. जरी आक्षेप घेतल्यानंतर जरी कमबॅक, गोलंदाज सागर. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू भिडकावण्याच्या नादात शरीराचा वेध नक्कीच घेतला होता, परंतु आले सिंगल नक्कीच मिळाली. या सिंगलच्या बरोबरीनं धाव फलक जाऊन पोहोचलं 36 आणि 37 धावांचा आव्हान प्रतिस्पर्धी संघाच्या समोर ठेवलंय. अर्थात कैरे संघाला सुद्धा चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण विचार केला 24 चेंडू आणि 37 धावा अतिशय मातबगार कमी आव्हान. जसं पाहिलं तरी धाव संख्या खूप कमी आहे, आणि कमी असल्या कारणानं चांगली फलंदाजी करणं खूप गरजेचं असेल. तलेगाव संघाचा संघनायक आणि हातोळीचा संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. चला तर जसा विचार केला चांगला आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. राजेश पप्प्या गायकर यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपण पाहतोय. आयोजनाचा विचार केला मुरली गायकर यांच्या वतीनं ही स्पर्धा मात्र या ठिकाणी अंमलात आणली गेले, आणि चांगले दर्जेदार त्यांच्या बरोबर असणारे
सहकार्य ज्यांचा लाभला या ठिकाणी असेल विकास गावडे, त्यानंतर राजेश गावडे, त्यांचा जर संगीत क्षेत्रामध्ये एक चांगला बुलंद आवाज आपण नक्कीच भजन क्षेत्रामध्ये पाहिला. अभंग वाणी आणि भावगीत त्यांच्या मुखातून आपण नक्कीच ऐकत असतो. एखादा जर आम्हाला या ठिकाणी पवाडा त्याने ऐकवला तर खूप चांगलं वाटेल. आलेल्या प्रेक्षकांना सुद्धा आनंद वाटेल, कारण चांगला सामना आणि दर्जेदार त्या ठिकाणी लहूबुवा गावडे त्यांचं सुद्धा या ठिकाणी सामन्याचा या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद मात्र ते नक्की त्या टेकडीवरून बसून घेत आहेत. चला कैरस संघ आपली सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. 37 धावांचा पाठला करत असताना या ठिकाणी जर पाहिलं तर कैरस संघ आणि कैरस संघाचा विचार केला तर एका बाजूला असेल टीम बोरगाव संघ, ज्याने पहिल्या इनिंग मध्ये तर पाहिलं 24 चेंडूचा मात्र खेळ केला आणि 36 धावा मात्र त्या ठिकाणी कुठून काढल्या. 37 धावांचं आव्हान ठेवलं प्रतिस्पर्धी संघाला. कैरस संघाची मात्र सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. कोण? रजत आणि सागर अशी जोड पहिले आपण कैरस संघाची मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. जी गोल्डन विकेट असेल सागर याची आणि पूर्ण त्या विकेट वरती लक्ष असेल टीम बोरगाव संघाचा, कारण या स्पर्धेमध्ये शेवट पर्यंत टिकून राहणं खूप गरजेचं असेल. तर मात्र विकेट मात्र मिळवावे लागतील. एका रजत आणि सागर याची विकेट घेणं खूप गरजेचं असेल. तर बोरगाव संघाने आपले क्षेत्ररक्षण मात्र त्या ठिकाणी त्वरित सजून घ्यायचं आहे. पहिला गोलंदाजीचा मार्कवर पाहतोय. गोलंदाज रत्नकांत जाधव याच्या हातामध्ये पहिलाच बॉल मात्र सोपवला आहे. गोलंदाजीसाठी वापरला जातोय. 10-12 पावलांचा रनअप. सदोतीस धावांचा आव्हान ठेवलंय का? 26 धावा डिपेंड होतील का टीम कैरस संघाला? कारण येणारा काळ आणि येणारी वेळ नक्कीच ठरवणार. कारण विचार केला बोरगाव संघाचा तर बोरगाव संघाच्या सुद्धा संघामध्ये जर विचार केला चांगले गोलंदाज आहेत. आणि पहिलाच बॉल इथे मात्र उडवलाय. चेंडू जातो फाईन क्षेत्राच्या वरून येतोय. पहिला संघर्ष करत असताना संजीवनी देणारा षटकार. रत्नकांत जाधव याच्यावरती आक्रमण चढवला आहे. पहिलाच बॉल फेकून दिला. पहिल्या क्षेत्राच्या वरून आलेला दणदणीत षटकार आणि या षटकाराच्या मदतीने आपल्या संघाचं मात्र अकाउंट ओपन केलं. पुढचा बॉल इथे मात्र प्रयत्न नक्कीच होत होता. सिग्नल आलाय फाईटचा. एक धाव मात्र संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. 7 धावा धावफलकावरती आहेत. नक्कीच सलामीची जोडीचा जरी विचार केला रजत आणि सागर अतिशय हार्ड हिटर फलंदाज. इथे मात्र मिस्टर यष्टी रक्षक चेंडूवरती आलाय, परंतु त्या ठिकाणी बॅकवर्ड सुरेख झेल मात्र त्या ठिकाणी टिपला जातोय आणि पहिल्या विकेटचं मात्र पतन झालाय. पहिली विकेट मात्र तंबूच्या आशाला जाते. रजत आधुनिक सालात शेष आहे फलंदाजीसाठी, परंतु सागरला मात्र समाचार घेता आला नाही. जसं विचार केला तर चांगला प्रयत्न नक्कीच केला होता सागर यानं, परंतु त्याच्या बारीचा मात्र अंत आपल्याला पाहायला मिळाला. नौका फलंदाज अतुल पाटील.
रत्नदीप याचा पुढचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक नक्कीच आहे डीप एजच्या कव्हर मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र तैनात सुरेख झेल मात्र त्या ठिकाणी टिपला जातोय. हातोली संघाचा संघ नाही एक आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. हातोली संघाचा संघ नाही काय या गोलंदाजी पाहायला मिळाली. जरी एका षटकाराचा मार खाल्ल्यानंतर सुद्धा कमबॅक कारण 2 विकेट मात्र लगातार त्या गोलंदाजाने मिळवल्या जात आहेत. षटकातील मात्र 3 चेंडूचा खेळ संपला. पहिल्या चेंडूवरती आक्रमण नक्कीच पाहायला मिळाला परंतु त्यानंतर काय कमबॅक 2 विकेट मात्र त्याने मिळवलं रत्नदीप या गोलंदाजानं. आता मात्र नौका फलंदाज मात्र आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. कुंदन आणि रजत अशी तोडफोली आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मिडल ऑर्डरची हे फलंदाज आहेत. पूर्ण जबाबदारी असेल कारण 37 धावांचा बाटला करत असताना पहिलं षटक मात्र प्रगती पथकावर आहे. इथे मात्र काय सुरेख गोलंदाजी बॅटची यश आहे का नाही अवंतांच्याकडे अपील नक्कीच केली होती परंतु नो डाऊट फलंदाज मात्र शेष आहे. चेंडू जाईल डॉट. इथे मात्र उडवला चेंडू जाईल मिरॉन मध्ये परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि काय झेल टिपला जातोय बघा. जरी सूर्य समोर असताना सुद्धा एक चांगला झेल टिपणं म्हणजे एक कठीण असतं आणि त्या ठिकाणी मात्र सुरेख झेल टिपला. काय कमबॅक जरी पहिल्या चेंडूवरती षटकार नक्कीच काढला रत्नदीप याने परंतु एक चेंडू शिल्लक असेल आणि धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 7 धावा आतापर्यंत विचार केला. पहिल्या चेंडूवरती आला षटकार दुसरा चेंडू वाईट गेल्यानंतर नंतरचे 2 चेंडूवरती मात्र लगातार 2 विकेट आणि नंतरच्या 5व्या चेंडूवरती विचार केला तर डॉट आणि शेवट 5व्या चेंडूवरती मला मिळाली ती विकेट. अजून या षटकातील मात्र शेवटचा बॉल शिल्लक असेल तर समोर फलंदाज असेल. डावकुळी आता हा फलंदाज आहे. नरेंद्र जसा जांभिली गावाचा नरेंद्र गावडे तसा कैरे संघाचा सुद्धा हा नरेंद्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. या ठिकाणी निलेश गावडे सुद्धा असतात त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलाय. तर पहिला षटक प्रगती पथकावर आहे. 2 षटक इथे मात्र कव्हरच्या वरून एक्स्ट्रा डीप कव्हरच्या वर मधून मात्र चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूवरती धाव मिळणार तो परंतु चेंडू निघून गेलाय 4 धावेकरिता आणि या 4 धावेने मात्र धाव फलकामध्ये वाढ होते. धाव फलक जाऊन पोहोचलं 11. आता मात्र येणारे काही चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल किती 26 18 चेंडू आणि 26 धावा जमवच्या असतील टीम कैरे संघाचा विचार केला. आतापर्यंत 3 विकेट मात्र गमावून बसलाय कैरे संघ. वैयक्तिक पहिलं तर सांगते दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज बोरगाव संघाचा. कारण मी विचार केला होता मगाशी मी म्हटलं होतं बोरगाव संघामध्ये सुद्धा एक तल्लेदार गोलंदाज आहेत आणि हर्षल याच्या हातामध्ये आता मात्र चेंडू सोपवला आहे. चला पंच सामना चालू करायचा आहे. गोलंदाजी मार्कवर येतोय दुसरे षटक घेऊन
हर्षल याच्या वाट्याला दुसरं षटक आलाय. इथे मात्र हर्षल याचा पहिलाच बॉल नक्कीच होता. चेंडू जातो मागच्या बाजूला. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक नक्कीच आहे आणि त्या चेंडूवर आले सिंगल. जरी मागच्या बाजूचा विचार केला तर थोडासा 3 फुटाचा बांध आपण पाहतोय आणि त्या बांधाच्या पलीकडे चौकार सुद्धा आहे. आणि मला वाटलं होतं या ठिकाणी या चेंडू चौकार येतो की काय, परंतु बांधाला चेंडू आडल्यानंतर चेंडू समोरच मात्र सरकारी रेषेच्या आतमध्ये राहिलाय आणि या चेंडूवर आली सिंगल. एका धावेनं मात्र धाव 12 धावा. येणारे काही चेंडू असतील 25 धावांची गरज असेल टीम बोरगाव संघाला. या ठिकाणी डिफेन्स फटका सन्मान नक्की दिलाय. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. दरीक बघा खराब चेंडू असला तर षटकार आणि चांगला चेंडू असेल तर त्याच्यावर लगेच सन्मान दिलाय. तो फलंदाज नरेंद्र. काय गोलंदाजी पाहायला मिळते टीम बोरगाव संघाचे हे गोलंदाज. पहिला गोलंदाजाचा विचार केला तर पहिला चेंडू नक्कीच मार खाल्ला होता. हर्षल याचा बॉल जातो एक्स्ट्रा डीप कव्हरच्या मधून चेंडू जातोय. चेंडू जाईल 1 बाउन्सचा येतोय चौकार. गोलीच्या वेगानं अतिशय सुरेख देखणा फटका पाहायला मिळाला. चांगला चेंडूवरती टोला दिला आणि चेंडू जातोय 4 धावांकरिता. आता मात्र गोलंदाजाला विचार करणं भाग पाडलंय, कारण याच्या आधीचा विचार केला तर नक्कीच सिंगल आले आणि नंतर मात्र चौकार खाल्लाय. आता येणारे काही चेंडू असतील आणि जिंकण्याकरिता धावा पाहिजेत त्या 21 धावा. 20 धावांची गरज आहे टीम कैरे संघाला, कारण 37 धावांचा पाठला करायचा आहे. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी असेल आणि अशा परिस्थितीत आपण पाहिला तर संघर्ष करतोय हा टीम कैरे संघ. अतिशय चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र विकेटचं पतन नक्कीच झालंय. काय करायचं होतं परंतु फलंदाज मात्र चेंडूला भिडकावण्याच्या नादात स्वतःच यष्ट्यांच्या वरती जाऊन आदळलाय आणि मात्र निराश नक्कीच झाला असेल, कारण जे होत्याच नव्हतं झालं. कारण येणारे काही चेंडू असतील आणि 20 धावांची गरज असताना आपली जी विकेट मात्र या ठिकाणी गमावून बसलाय टीम कैरे संघ. अजूनही 20 धावांची गरज आहे. 37 धावांचा एका बाजूला असेल टीम बोरगाव संघाचा विचार केला तर प्रसाद याला आपण पाहू शकता. तर येणार नौका फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नो डाऊट देवाला मात्र आता पूर्ण आपली कामगिरी मात्र चोख बदलावी लागेल. आपली पूर्ण जिम्मेदारी या संघाची आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल आणि आपल्या संघाला मात्र विजयाच्या वाटचालीकडे नेण्याचं काम मात्र नक्कीच करावे लागेल. कारण येणारे काही चेंडू आहेत आणि 20 धावांची गरज आहे. अजूनही 2 षटकांचा मात्र खेळ बाकी असेल. दुसरे षटक प्रगती पथकावर आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर एक लॉंग ऑफ कव्हरला आणि लॉंग ऑन मिड विकेट मध्ये सुद्धा क्षेत्ररक्षक तैनात केलेत. हर्षल याचा पुढचा बॉल इथे मात्र मिस्टोक आहे, परंतु सेफ लँडिंग त्या ठिकाणी चेंडू झालाय. परंतु या चेंडू नक्कीच मिळेल सिंगल. 1 धाव मात्र खात्यामध्ये ऍड नक्कीच झाले आणि या एका धावेनं मात्र धावफलक जाऊन पोहोचलं. आता मात्र समीकरण पूर्णपणे बदलला जातोय. येणारे काही चेंडूचे असतील आणि 19 धावांची गरज असेल टीम कैरे संघाला. संघर्ष करताना पाहायला मिळतोय जे कैरे संघाचे दोन्ही फलंदाज, परंतु आग होणारी गोलंदाजी
हर्षल याची काय चेंडूला फिकर भिडकावलाय क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला होता रेड झोन नक्कीच त्या ठिकाणी होतं चेंडू मात्र सेफ लँडिंग नक्कीच झाला परंतु त्या चेंडूवर मिळाल्या 2 धावा आणि षटक संपण्याचा मात्र सिग्नल पंचांचा आलाय आणि या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलं 19 आणि येणारे मात्र आता 12 चेंडू आणि 18 धावांची गरज असेल टीम कैरे संघाला येणारे 12 चेंडू आणि 18 धावांची गरज निश्चितच आपण पाहतोय चांगली मॅच प्रेक्षकांच्या वाट्याला आली आहे एका बाजूला असेल दोन्ही कोल्हापूर तालुक्यातील संघ नक्कीच आहे एका बाजूला आपण पाहिलं तर टीम बोरगाव तर दुसऱ्या बाजूला संघर्षाचा लढा करत असताना टीम कैरे संघ येणारे 12 चेंडू आणि 18 धावांची गरज कोणता संघ या स्पर्धेमध्ये पुढे जाणार कारण जिंकणं खूप महत्वाचं असेल दोन्ही संघाला कारण या ठिकाणी या जांभळी संघाचा पाठीराखा कमबॅक राजेंद्र सावंत यांचं या ठिकाणी आगमन झालंय त्यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा देऊया जाऊया त्यांना सुद्धा घेऊन मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी 12 चेंडू आणि विजय करिता 18 धावांची गरज नौका गोलंदाज टीम बोरगाव संघाकडून गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय निखिलच्या हातामध्ये मात्र यावेळी 7 चेंडू सोपवला जातोय जशी ज्या आधीच्या गोलंदाजांनी गोलंदाजी केली त्यांच्या पायावरती पाय ठेवून मात्र गोलंदाजी करावी लागेल निखिल याला क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल केला जातोय व्यूहरचना क्षेत्ररक्षणाची जर पाहिली तर थोडासा बदल या ठिकाणी पाहायला मिळतोय निखिल समोर धावकर हाताचा फलंदाज विकास आणि निखिल इथे मात्र फुलटॉस नक्की होता झेल घेण्याचा प्रयत्न नो डाऊट या ठिकाणी मात्र या ठिकाणी झेल नक्कीच सोडला जातोय परंतु त्या चेंडूवरती 1 धाव नक्कीच कंप्लीट केली जाते आता येणारे 11 चेंडू आणि 17 धावांची गरज मला असं वाटलं होतं उलटाच होता समाचार मात्र घ्यायचा नक्कीच होता कारण संघर्ष आणि संघर्ष करत असताना टीम कैरे संघाला निखिल याचा पुढचा बॉल बोरगाव संघाकडून हा तिसरा गोलंदाज वापरला जातोय इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी धावची संधी नक्कीच होती परंतु या ठिकाणी काय गुड रनिंग द बिटवीन द विकेट आपल्याला या चेंडूवरती पाहायला मिळाली आणि सिंगल मात्र नक्की झाले या चेंडूवरती आणि या एका धावेने मात्र धावफलक जाऊन पोहोचलं 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात इथं मात्र चेंडू भिडकावला चेंडू जातोय फाईल क्षेत्राच्या वरून येतोय दंदन षटकार आता मात्र समीकरण पूर्णपणे बदलला जातोय गोलंदाजाला मात्र विचार करण्यास भाग पाडलाय ते फलंदाज मात्र नरेंद्र या ठिकाणी दामिल गावातील ज्येष्ठ नागरिक ज्ञानेश्वर सन्मान्य श्री ज्ञानेश्वर गावडे यांचं या ठिकाणी आगमन झालं मी त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचंय त्या ठिकाणी त्यांच्या समोर आहे नंदकुमार जांभळे त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचंय आपलं देखील या ठिकाणी सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाते पुढचा चेंडू जरी पाहिला तर या चेंडूवर सुद्धा आला आहे तो षटकार आणि या षटकाराच्या बरोबर धाव फलक मात्र जाऊन पोहोचलं
33 येणारे काही चेंडू आणि 4 धावांची गरज असेल टीम कैरे संघाला. जसं वाटलं होतं कमबॅक नक्कीच पाहायला मिळाला होता टीम बोरगाव संघाकडून, परंतु काय फलंदाजी पाहायला मिळाली नरेंद्र या फलंदाजाकडून. कारण हल्ला मात्र चढवला जातोय तो गोलंदाज निखिल याच्या गोलंदाजीवरती. निखिल याचा पुढचा बॉल पुन्हा एकदा भिडकावण्याच्या नादामध्ये काय सुरेख चेंडू टाकला होता. चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. या ठिकाणी सामान्य आमचे नंदकुमार दामले त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन बसायचंय. पुढचा बॉल समोर नरेंद्र. इथं एकदा पुन्हा उडवलंय पाहिलं क्षेत्रामध्ये येतोय संजीवनी विजयी चौकार. काय फलंदाजी पाहायला मिळाली. फलंदाजी करताना नरेंद्र याची विनंती असेल. नरेंद्र या सामन्याचा सामनावीर ठरला जातोय. नरेंद्र जन